कालपासून ॲक्च्युली सुरू झाली वसुबारस, पण आपण आजपासून सेलिब्रेट करतो मे. आणि तर धन्यवाद, तुम्ही सगळे मोठ्या संख्येने वैशालीने ज्यांना ज्यांना बोलवले त्या संख्येने आलेला आहात. आणि सो वी आर हॅपी अँड एक्सायटेड टू परफॉर्म. आणि अशी आम्ही सिलेक्ट गाणी काही काही तयार केली आहेत. सो रूपरेषा म्हणजे 10 गाणी आहेत, म्हणजे तुम्हाला त्या अंदाजाने बसता येईल आणि पेशंटली. आणि सो पण आम्ही व्यवस्थित ती म्हणजे ऑर्गनाईज केलेली आहेत. आणि सो पहिली 3 गाणी आहेत ती साधारण अशी रूपरेषा जस्ट. आणि थोडंसं बोलणं कमी केलं तर चालेल. तुम्हाला मी अंदाज देतोय, म्हणजे जेवणाची वेळ येईल. पाच गाण्याला तर मध्यंतर आहे का? एनिवे ठीक आहे. पहिली 3 गाणी थोडासा भक्तिभाव आणि चांगला भाव अशा टाईपची आहेत. त्याच्यानंतर 4 रोमॅन्टिक गाणी आहेत. आणि त्याच्यानंतर 3 परत फील गुड किंवा थोडासा फील गुड मेसेज असा त्या 3 गाण्या, अशी 10 गाणी आहेत. ओके, आणि शेवटी थँक्यू एक गाणं शिल्पा. सगळ्यांनी म्हणायचंय. शेवटी एक गाणं सगळ्यांना होमवर्क दिला होता वैशालीने. काय गावं गाणं आलं की होमवर्क. सो आणि 2 ओळी खास वैशालीसाठी. आनंद मने जमलो आपण सारी मंडळी, वैशाली कुटुंबियांसमवेत साजरी करण्या दिवाळी. अरे वा. सो आपण पहिल्या गाण्याने सुरुवात करूया, अर्थातच देवाचं नाव घेऊन. सो हे जे आहे हे एका प्रकारे कीर्तनच आहे. आणि गीत आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचं, त्यांचे शब्द, संगीत वसंत देसाई. आणि तुम्हाला पंडित उदयराज गुडबोले गायक माहिती असेल, मला तर खूप आवडतं. त्याची काही अशी फेमस गाणी आहेत. ही इज व्हेरी हाय पिच सिंगर. मी काय तेवढ्या ह्याच्यात म्हणणार नाही, पण ही सिंग्स व्हेरी नाईसली, उदयराज गुडबोले. आणि प्रीती संगम या नाटकातलं आहे. तर या चित्रपट देखील आलेले 1950 ते 70 मध्ये. आणि तर त्याच एका चित्रपटातलं हे भक्तिगीत स्लॅश कीर्तन आहे. आणि मी अगोदर सांगतोय शिल्पा, सॉरी, पण म्हणजे जस्ट अंदाज येण्यासाठी की तुकारामांचा अभंग आहे. पण या गाण्यातला संदेश तुम्हाला असा वाटेल गाणं चालू झाल्यावरती तुकाराम बुवा सांगतायत की देवळात जाऊ नका वगैरे, पण तसं नाहीये. त्यांचा संदेश आहे की पहिल्यांदा तुम्ही माणसातला देव पहा. आणि इव्हन देवळात गेला तरी आपण सगुण रूप पाहतो, तर ते सगुण रूप तुम्ही आपसातच पहा, असा त्यांचा गर्भितार्थ किंवा अभिप्रेतार्थ आहे त्याच्यात. सो एनिवे, विदाउट फर्दर एड्यू स्टार्ट. अगोदर सगळ्यांनी पांडुरंग हरी विठ्ठल म्हणा. ओके, ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 3. पांडुरंग हरी विठ्ठल. हा देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवा
देव देहात देहात देव देहात देहात देव देहात देहात का हो जाता देवळात का हो जाता देवळात तुका सांगे मूढ जना तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना देही देव का पाहना देह देवाचे मंदिर 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 हो. सो नेक्स्ट कंटिन्युइंग आता आपल्या देवाचं ते प्रार्थना झालेली आहे. आता जे आम्ही करतोय परफॉर्मन्स तर ते सूर नीट लागावेत म्हणून देवाने सो पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वैशाली आणि हेमंत, थँक्यू फॉर मेकिंग दिस गेट टुगेदर. मी जरा एक काय म्हणतात लहान तोंडी मोठा घास असं करते. वैशालीला मी सहज विचारलं की तुला कुठली गाणी आवडतात. सो तिने मला एक गाणं सांगितलं जे माझ्या खरंच कुवतीतलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार आहे. आणि नाट्यपद आहे, जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि स्वर आहे. अनेक लोकांनी हे गाणं म्हटलेलं आहे, खूप जणांनी अटेम्प्ट केलेलं आहे. सो मी माझ्यापरीने अटेम्प्ट करणार आहे. हे कोइन्सिडेंटली ययाती आणि देवयानी या नाटकातलं आहे. नाटकात कोणी सादर केलं मला माहिती नाही, पण इथे देवयानी सादर करते. आणि ऑफकोर्स नाट्यसंगीत आहे, याचा ट्रॅक वगैरे कुठेही नाही आहे. सो आपण ट्रेडिशनली आपला आय तबलावर जाणार आहे प्ले करायला. चंद्र
रंगनी सात सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नावा अमृताने नावाहे सुरानो चंद्रवाहे सुरानो चंद्रवाहे सुरानो चंद्रवा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो धन्यवाद. खूपच छान देवानी सुरानंही आवाहन झालेले आहेत आणि होपफुली सूर पुढच्या गाण्यात प्रसन्न होतील. मला एक थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून आपल्या लक्षात आले असेल. मी जरा माझी सुरबुळ चालू होती कारण माझे काही ट्रॅक्स M4A ते प्ले होत नाही फॉर सम रिझन. हां सो आय डिडंट कन्वर्ट टू MP3 पण ते का नाही होत आहेत मला आय डोंट हॅव MP3 हां अदरवाईज आय हॅव टू प्ले इट ऑफ यूट्यूब वगैरे कारण थांब दुसरा होते का ते झालं. सो M4A इज नॉट प्ले माझ्या लॅपटॉपवर आहे पण विंडोज लॅपटॉपवर मेबी लेट मी ट्राय. सो थोडा अपोलोजाइज फॉर द टेक्निकल डिले. ओरिजिनल लाव की नाही हलवतो त्याच्यावरून ते बॅकअप एक आणलेला. हा सगळ्यात वरती होता. सो पुढचं गाणं जे आहे ते दिवाळीचा एक आपला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. आणि हे गाणं मला वाटतं सगळी आपण लहानपणी ज्यांना भाऊ आहे, मला भाऊ नाही आहे, पण लहानपणी भावा बहिणीची जी अशी लुटुपुटीची भांडणं होतात साधारण त्या धर्तीचं हे गाणं आहे. अतिशय जुनं गाणं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की इट विल बी अ गुड चेंज कारण तीच गाणी म्हणायच्या ऐवजी. सो माहिती नाही किती जणांना माहिती आहे हे गाणं म्युझिकवरनं. पण हे एक बहीण भावांच्या नात्यातलं गाणं आहे, लहान बहीण भावांच्या. सो डेडिकेटेड टू ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स आणि हॅपी भाऊबीज. सो सॉरी फॉर द टेक्निकल डिले कारण मी मॅक वरून प्ले करतोय सगळे आणि फॉर सम रिझन द मॅक इज नॉट प्लेइंग M4A त्यामुळे मला हा बॅकअप लॅपटॉप ठीक आहे. ओके सो देवयानीने माहिती सांगितली आणि हे गाणं जे आहे अतिशय जुन्या सिनेमातलं गाणं आहे. देवता नावाचा चित्रपट 1939 साली रिलीज झालेला.
ऑलमोस्ट 86 वर्ष झाली, 100 वर्षच होणार लागतात माझ्या काळातल्या. हा आणि तर त्या आणि देवानी सांगितल्याप्रमाणे भावा बहिणींचं आणि आता भाऊबीज वगैरे पण आहे, तर म्हणून आम्ही हे गाणं घेतलं. आणि छान गाणं आहे, म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलं असेल तर. बाबूजी आणि आशा भोसले यांनी म्हटलेलं आहे. भारत आंबेनी यांनी लिहिले. भारत आंबेंची आपल्याला सुप्रसिद्ध गीतं माहितीच असतील. त्यांनी बालगीतही लिहिलेत आणि त्याच्यातलं हे गीत असंच बालगीत स्लॅश थोडंसं बहीण भावातलं प्रेम दाखवणारं गाणं आहे. आणि भीमपलास राग आहे. आणि तर ऐकूया, तर आता गाणं सांगितलेलंच आहे, सो आपण ऐकूया. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. ताई आणखी कोणाला चल रे दादाच हट्ट. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. आवाज ठीक आहे. तुझं कंठी माझं कंठी आणखी गोप कोणाला. तुझं कंठी माझं कंठी आणखी गोप कोणाला. वेड लागले दादाला, वेड लागले दादाला. मला कुणाचे ताईला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला. तुझ पगडी मज चिरडी आणखी शेला कोणाला. दादा सांगू बाबाला, दादा सांगू बाबाला. सांग तिकडच्या स्वारीला. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. खुस खुसू गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू. खुस खुसू गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू. चल निघ येथे नको बसू, चल निघ येथे नको बसू. घर तर माझे तसू तसू. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. कशी कशी आज अशी गंमत ताईची खाशी. आता कट्टी फौदादाशी, आता कट्टी फौदादाशी. तर मग गट्टी कोणाशी. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. धन्यवाद. अगेन थोडं क्षमस्व टेक्निकल डिफिकल्टी बद्दल. पुढचं मला याच्यावरच प्ले करायला लागेल ऍक्च्युली. कोणाला माहिती आहे का मॅक वरून M4 का नाही प्ले होत किंवा there is a way? आता डिबग नाही करून चालणार. ठीक आहे, that's fine, that's fine, yeah. It's working, whatever you say, it's working.
मला काही माहिती नाही. ओके ठीक आहे. सो नाही बॅकअप या. सो एनिवे सो यानंतरचं पुढचं गीत आहे आणि आता आपण रोमॅन्टिक थोडीशी रोमॅन्टिक गाण्यांकडे आपण वाटचाल सुरू केलेली आहे. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे जी 4 गाणी रोमॅन्टिक त्यातली ही 2 लाईट रोमॅन्टिक आहेत. त्याच्यानंतरची 2 रोमॅन्टिक प्लस गाणी आहेत. सो होल्ड युअर पेशन्स. आणि सो हे जे गाणं आहे गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे आणि संगीत दत्ता डावसेकर, स्वर आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. आणि 1964 सप्टेंबरमध्ये माझा जन्म झाला आणि त्याच दिवशी डिसेंबरला वैशाख वणवा पेटला रिलीज झाला हा सिनेमा. आणि तर एनिवे तर 1964 साली तर त्यामुळे त्या सालचा सिनेमा आहे आणि अतिशय सुंदर गाणं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की आपण गोमू संगतीने गाणं ऐकले, गोमू संगतीने माझ्या तू. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की ती गोमू हाय म्हणून त्याच्याबरोबर जाते. आता आपण असं समजूया की त्याचा सिक्वेल संसार सुरू झाला वगैरे आणि ती गोमू आपल्या नवऱ्याबरोबर कोकणात चालली आहे माहेरी. तर त्या सिच्युएशनचं गाणं असं आपण इमॅजिन करा. Thanks for the contact. Oscar सारखं टिंग 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 अरे नाखवा हो नाखवा किती रे गोमू माहेरला जाते असे गोमू माहेरला जाते हो नाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. आवाज ठीक आहे. निळी निळी खाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा भगवा अबोलीच्या फुलांचा की ताटवा हो तिच्या गोवाला कोकण दाखवा गमू माहेरला जाते हो नाखवा हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळून मापवा हो तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा हो तिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. सोडून दे रे खोड्या साऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिरे अवखळ वाऱ्या शिर शिडात अवखळ वाऱ्या शिर शिडात अवखळ वाऱ्या झणी धरणीला गलबत टेकवा
झणी गलबताला धरणीशी अंटे कवा हो तिच्या घोवाला कोकण दाखवा चिमू माहेरला जाते हो नाखवा हो तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हैया हो हैया हैया हो हैया हो So त्याच्यातला एक रेफरन्स खास सरप्राईज होतं कोणाला तरी आपल्या लक्षात आलं नसेल ते. कोकणातली माणसं साधी बोळी आहे. शेखर पण ती बाहेर जाते म्हणून तू खूपच पार्टी दोषात फेकली. म्हणून मी सारखी बाहेरला जाते. तेव्हा मला लोक जेवायला बोलवतात ना. ओके सो नेक्स्ट नाव मी सांगते नेक्स्ट ऑफ मी सांगतच नाही मी फक्त सांगणार गाणं. पुढचं गाणं हे अगेन परत जुनं आहे. घरकुल सिनेमातलं आहे. आशा भोसलेचं अतिशय मला कठीण गाणं वाटतं आहे तरी मी केलं आहे सिलेक्ट. आणि सी रामचंद्र यांचं संगीत आहे. छान एकदम रोमॅन्टिक गाणं आहे. मलमली तारुण्य माझे. हो याच्यावर होणार आता माझं. या MP3 असेल तर. ते लावलं का पण माझा फोन नाही जवळ. ओके रेडी. मलमली तारुण्य माझे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. लागुनी थंडी गुलाबी लागुनी थंडी गुलाबी शिरशिरे यावी अशी लागुनी थंडी गुलाबी शिरशिरे यावी अशी की राजसा राजसा माझ्यात तू मी तुझ्या माझी
जरा कनेक्शन ह्याला स्विच करायला लागणार आहे कारण MP3 आहे. ओके रेडी. ठीक आहे. सो आता आपण रोमॅन्टिक प्लस सेगमेंट कडे आलेलो आहोत. पुढची 2 गाणी बहारदार गाणी